संगमेश्वर तालुक्यातलं उमरे गाव सध्या चर्चेत आहे ते इथल्या भ्रष्टाचारामुळे। 2010 ते 2015 या कालावधीत विविध कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप इथल्याच गावकऱ्यांनी केलाय। गेल्या 5 वर्षात ग्रामपंचायतीमध्ये विविध कर आणि पुरस्कारांतून आलेला निधी खर्च झाला खरा, पण प्रत्यक्षात जागेवर कामच झालं नाही। गावातील स्मशानभूमीच्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या मार्फत 15,000 रुपये खर्च करण्याचं ठरलं, मात्र प्रत्यक्षात बिल निघालं ते 29,000चं। गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कारापोटी 2 लाखांचं बक्षीस देखील मिळालं, मात्र ही रक्कम कुठे आणि कशी खर्च झाली याचा तपशीलच नाहीये। गावातील पाखाडीचं बांधकाम अर्धवट असताना देखील ठेकेदाराला सर्व पैसे अदा करण्यात आले। हा सगळा भ्रष्टाचार माजी सरपंच आणि ग्रामसेवकांनी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। माहिती मिळाल्यावर 1,43,000 रुपये ज्या वाडीत खर्च झाले बसवणकर वाडीत, त्याच लोकांनी आक्षेप घेतला की 1,43,000 रुपये म्हणताय, पण प्रत्यक्षात आमच्याकडे काम नाही। तिथं तो प्रश्न उघड झाला आणि जे काम होतं ते त्या किमतीचं नव्हतं। 96,000चं एस्टिमेट होतं, प्रत्यक्षात ती 60-63 मीटर पाखाडी झाली होती। हा भ्रष्टाचार एवढ्यावरच थांबत नाही, तर ग्रामपंचायतीने ज्या साहित्यांवर खर्च केल्याचं दाखवलंय ते साहित्यच आणलेलं नाही। हगणदारी मुक्त योजनेतून आलेल्या शौचालयांचं अनुदान वाटप करताना 2200 रुपयांच्या पावतीवर सह्या घेण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात हातावर मिळाले 600 रुपये। ग्रामपंचायतीकडून आम्हाला 2200 रुपये मंजूर करून दिले होते, पण आमच्या हातात फक्त 600 रुपये आले। आणि बाकीचे काय? बाकीचे अद्याप मिळालेले नाहीत। काय सांगतात उत्तर काय मिळतं? तेवढेच पैशात सांगितलं नाही आम्हाला। जी काय अपूर्ण कामं आहेत ते आम्ही पूर्ण करून घेतो आम्ही म्हणून आणि आश्वासन मीटिंगमध्ये दिलं होतं आम्ही त्यांनी। पण अद्याप झाले की आश्वासन? तर तेवढं आता काय माझा असा काय कॉन्ट्रॅक्ट येत नाही इथे, माझा एवढा म्हणजे ग्रामपंचायतीचा काय संबंध। एक ग्रामस्थ म्हणूनच फक्त एक ग्रामसभा असते तेव्हा मी हजर असतो। मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचं माजी सरपंचांनी म्हटलंय। हे जे विरोधक आमचे महेंद्र जाधव यांनी जे आमच्यावर आक्षेप घेत आहेत हे फार कटिबंधाचे किंवा राजकीय ह्याच्यातून त्यांचं जे राजकीय ह्याच्यातून की त्यांच्या पद्धतीने आम्ही वागत नसल्यामुळे हे त्यांचे एक विशेषता आहे त्यांचं, आणि तेही तक्रारी करत राहतात। या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले, मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली। त्यामुळे इतका मोठा भ्रष्टाचार उघड होऊन देखील अधिकारी वर्ग गप्प का, असा सवाल उपस्थित होतोय। प्रणव पोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।